गुड मॉर्निंग फ्रेंड. पुन्हा आपलं सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो विषय आहे तो विषय असा की आपण आपल्या जीवनामधून काय देऊन जाऊ आणि काय घेऊन जाऊ, म्हणजे काय देणार आणि काय घेणार. जर आपण जरा मागचा विचार जर केला तर आपल्यापेक्षा अत्यंत हुशार लोक, अत्यंत श्रीमंत लोक, अत्यंत बुद्धिमान लोक, अनेक लोकांनी हा विचार केला की या जगावर आपण राज्य करू किंवा या लोकांवर आपण राज्य करू. पण बघा, निसर्गाचा एक नियम आहे. तो नियम म्हणजे एक, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहेच. म्हणजे बघा, जन्माची किंवा जीवनाची एक पैसा बी गॅरंटी नसते, पण मृत्यूची 100% गॅरंटी आहे. म्हणून या जीवनामध्ये जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, या जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. हा काय करते, तो काय करते, त्यानं काय म्हटलं, यानं काय म्हटलं, तो माझा द्वेष करते, मी त्याचा खूप मित्र चांगला आहे, तो मला जीव लावते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टीचा विचारसुद्धा करायचा नाही. या दुनियामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती जे तुम्हाला वाचू शकते ते म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, तुम्हाला कोणीच फसवू शकत नाही. तुम्ही स्वतःची निष्ठावान राहा, तुमची फसवणूक कोणीच करणार नाही. म्हणून कोणी जर गोड बोलत असेल तर त्याच्या मागं काही ना काही स्वार्थ असते, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि कोणी जर तुमचा तिरस्कार करत असेल तर तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेले की त्याची तिथं पोचायची लायकी नाही, म्हणून तो तुमचा तिरस्कार करते. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण या दोन्ही गोष्टीतून शिकायसारखं आहे. जर कोणी तुमचा तिरस्कार करत असेल तर समजून घ्या की तुम्ही ज्या पदावर गेले तिथं पोचायची त्याची लायकी नाही, म्हणून तो तुमचा तिरस्कार करते. जे तुम्ही करता तो ते करू शकत नाही, म्हणून तो तुमचा तिरस्कार करते. आणि एखादा व्यक्ती जर तुमच्याशी जास्त गोड बोलत असला तर समजून घ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्यासोबत त्याला काहीतरी काम आहे, म्हणून तो तुमच्यासोबत गोड गोड बोलते. खरं मित्रता जर बघायचं असेल तर तुम्ही जर बिमार पडले तर हॉस्पिटलमध्ये 1 रुपया न खर्च करता तुमची काळजी घेणारा तो मित्र. पण तसे आता मित्र भेटत नाही. पूर्वी भेटायचे पण आता तसे नाही आहेत मित्र. म्हणून आपले आईबाप आपल्या सगळ्यात मोठे गुरु आहेत, त्यांचंच म्हणणं ऐका. दुसरं, या निसर्ग तुम्हाला काय सांगते ते ऐका आणि तशाच पद्धतीनं वागा. भेटूया नेक्स्ट